हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल फूड व्हिडिओज. तर आज मी बाजारात गेले होते आणि मस्तपैकी हिरवीगार अशी कांद्याची पात घेऊन आली आहे. चला तर मग बघूया आपण आज कांद्याची पात ह्याची भाजी कशी करायची ते. तर इथे मस्तपैकी एक कांद्याची पात पूर्णपणे मी कट करून घेतलेली आहे आणि प्लस त्याच्यावरचे जे कांदे आहेत तेही सेपरेट काढून तेही प्रॉपर बारीक कट करून मी घेणार आहे. तुम्ही पुढे पाहू शकता. इथे मी मस्तपैकी दोन्ही व्यवस्थित बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे कसं होतं, माती असते, आपण स्वच्छ धुवून घेतली पाहिजे भाज्या. आता मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेलं आहे, पेस्ट केली त्याची, म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊन तेलामध्ये चांगलं भाजून घेते मी. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झाल्यावरती मी त्याच्यामध्ये पूर्ण ही भाजी ॲड करते. तुम्ही पाहू शकता. आता प्रॉपर त्याच्या तेलामध्ये मी मस्तपैकी सगळं भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करते 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, थोडीशी मूग डाळ आणि चवीनुसार मीठ. प्रॉपर मिक्स करून घेतलेली आहे मी भाजी. आता ह्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करते मी आणि 10 ते 15 मिनटं आपण ही भाजी शिजवत ठेवणार आहोत गॅसवरती. मीडियम फ्लेमवरती आपण शिजवली किंवा बारीक फ्लेम तरी ठेवलं तरी चालेल. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. भाजी मस्तपैकी शिजलेली आहे, मस्त रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्व करूया. भाजी ही चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते, उत्तम लागते. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. लहान मुलांनाही खाऊ घाला, मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत एकदा येईन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.